अगं मोक्षा, बाबा जेव्हा माझ्या लग्नाबद्दल बोलले ना, ते ज्या प्रकारे बोलत होते मला वाटलं ते शुभू बद्दलच बोलतायत. मला माहिती आहे तुझ्या मनात कोण आहे ते. श्रावणी, मला हे माहिती आहे की तू त्याच्याजवळ तुझं प्रेम व्यक्त केलंस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भैयासाहेबांनी जर तुझं लग्न तर रुद्र बरोबर ठरवलं तर मग हे घरात कोणालाच कसं कळलं नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण आता माझं सगळं लक्षात येत आहे. काकू अगं बघ ना, तो रुद्र ना सारखं मला भेटायला यायचा. येताना महागडी गिफ्ट काय आणायचं. चेन दिली होती त्याने मला त्या दिवशी, ते कानातले. अगं मला वाटलं होतं बाबांचं स्टुडंट आहे, फॅमिली फ्रेंड आहे म्हणून कौतुकाने देत असेल. पण त्या सगळ्या मागे त्यांचा हा हेतू होता. या सगळ्यामुळे शुभूला किती त्रास झाला असणार. त्याचं मन खूप दुखावलं गेलं असणार आहे. आणि हा ना साधा सुद्धा गैरसमज नाही आहे. हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं असणार आहे. हो, मलाही तसंच वाटतंय. काकू, काकू हे बघ, काहीही झालं ना तरी माझा तुझ्यावर माझ्या आई इतकाच विश्वास आहे. मला खरं खरं सांग, तू खरंच शुभूच्या बाबांना हार चोरताना बघितलं होतंस का? हो 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 श्रावणी, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले त्यांना त्या खोलीत जाताना आणि त्या खोलीतून बाहेर येताना. काकू, तू माझा प्रश्न नीट ऐकला नाहीस. ती खोलीच्या आत गेली आणि बाहेर आली तेव्हा तू बघितलंस हे सगळं ठीक आहे. पण मला सांग, तू त्यांना तुझ्या डोळ्यांनी देवीचा हार चोरी करताना बघितलंस का? काकू बोल ना. हो, मी पाहिलं होतं त्यांना. त्यांनीच चोरी केली आहे श्रावणी. काकू, तू हो म्हणत असलीस ना तरी सुद्धा मला तुझ्या नजरेत दिसतंय की हे खरं नाही. तू खरं काय ते मला सांगत नाहीस. तू नक्कीच लपवतेस.